सध्या शाळा सुरू झाल्या आहेत. पुण्यात अनेक विद्यार्थी हे स्कूल बसने शाळेत जात असतात. अशीच एका खासगी शाळेची स्कूल बस ही भर दुपारी शाळेच्या आवारातच पेटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने ही दुर्घटना बस शाळेच्या आवारात असताना घडली. जर ही बस मुलांना घेऊन जात असताना घडली असती तर मोठा अनर्थ झाला असता. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच येत आग विझवली. ही घटना हडपसर भागातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या आवारात घडली. हडपसर भागातील एंजल मिकी मिनी स्कूल आहे. ही बस शाळेच्या आवारात उभी होती. दरम्यान आज शाळेला सुट्टी होती. यावेळी अचानक बसमधून धूर येऊ लागला आणि यानंतर बसमधून अचानक आगीचे लोट येऊ लागले. अचानक लागलेल्या या आगीमुळे शाळा प्रशासनाची धावपळ उडाली. बसमध्ये विद्यार्थी नसल्याने अनर्थ टळला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर काळेपडळ अग्निशामक केंद्राचे प्रभारी अधिकारी अनिल गायकवाड, जवान सरोदे, चौधरी, दडस, कोंडेगेकर, बिचुकले यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. या संदर्भात माहिती देताना पुणे महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाचे अधिकारी हेमंत महाजन म्हणाले, दुपारी हडपसर परिसरातील एका शाळेच्या आवारात बसला आग लागल्याची माहिती आम्हाला मिळाली. आम्ही जवळील अग्निशामक दलाला याची माहिती दिली. अग्निशामक दलाचे कर्मचारी त्या ठिकाणी तातडीने पोहोचत ही आग त्यांनी विझवली. अग्निशामन आगीमागचे कारण समजू शकले नाही. गेल्या महिन्यात कात्रज कोंढवा रस्त्यावर विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसला आग लागली होती. बसच्या अंतर्गत शॉक सर्किट होऊन आगी लागण्याच्या घटना घडतात.